निवडणूक प्रक्रियेतल्या त्रुटी दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीनं एक शिष्टमंडळ स्थापन केलं। महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळात पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले। 14 आणि 15 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक अधिकारी आणि आयुक्तांची भेट घेतली। यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्यांमधला घोळ याचं पुराव्यासह सादरीकरण केलं आणि बुधवारी राज ठाकरेंसह मवियाच्या नेत्यांची एक पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत सुद्धा पुरावे दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले। जोपर्यंत सदोष मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती होत नाही आणि निष्पक्ष निवडणुका घेतल्या जात नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केल्याचं या शिष्टमंडळानं सांगितलं। या सगळ्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर आरोप होत असले तरी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी ही गोष्ट विरोधकांसाठी गेम चेंजर ठरू शकते। कशी तेच या व्हिडिओमधून बघूयात। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।